तर 6वीतल्या मुलीवर काल ॲसिड हल्ला झाल्याची घटना घडली आणि या हल्ल्यातील आरोपी अजूनही मोकाट असल्यामुळे या घटनेच्या निषेधार्थ ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत। रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे, त्यामुळे आता पोलीस नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। संगमनेर तालुक्यातील वडगाव पान इथे 6वीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर ॲसिड हल्ला झाल्याची धक्कादायक घटना काल घडली। या हल्ल्यानंतर आरोपी फरार झाला आणि मुलीच्या चेहऱ्याच्या उजव्या बाजूला इजा झालेली आहे। तिच्यावर सध्या लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। पोलीस आरोपींचा शोध घेत असले तरी आरोपी अजूनही मोकाट आहे आणि याच घटनेच्या निषेधार्थ आता आज वडगाव पान ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। ग्रामस्थ आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। रास्ता रोको करण्यात आलेला आहे। ॲसिड हल्ल्यातील आरोपी अजूनही मोकाट असल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत। ही थेट दृश्य आपण पाहतोय अहिल्यानगर मधली संगमनेर तालुक्यामध्ये ही घटना घडलेली आहे। संगमनेर तालुक्यातील वडगाव पान या गावात 6वी मध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर काल ॲसिड हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे। या हल्ल्यानंतर आरोपी फरार झाला, त्यामुळे आता ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत। या मुलीच्या चेहऱ्याच्या उजव्या बाजूला गंभीररित्या इजा झालेली आहे आणि जखमी मुलीवर सध्या लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून पोलीस सध्या आरोपीचा शोध घेत आहेत। मात्र अजूनही आरोपी सापडलेला नाहीये, अजूनही आरोपी मोकाट आहे आणि त्यामुळेच आता ग्रामस्थ आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। या घटनेच्या निषेधार्थ आज वडगाव पान ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केलेलं आहे। वडगाव पान गावामध्ये ही संतापजनक घटना घडली। शाळा सुटल्यावर मुलगी ही घराकडे निघाली होती आणि त्यानंतर तिच्यावर हा ॲसिड हल्ला झाला। पुन्हा एकदा जाऊयात, आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे आपल्याला अधिकची माहिती देतील। हरीश, नेमकं काय घडतंय तिथे? आपण जर बघितलं तर काल मुलीवरती जो ॲसिड हल्ला झाला यामुळे गावकरी जे आहेत त्या अतिशय संतप्त झालेल्या आहेत आणि आपल्या मुलांना देखील आता शाळेत पाठवावे की नाही ही चिंता या सगळ्यांना लागली आहे। आरोपीला अजूनही अटक झालेली नाही, त्यामुळं हे जे सगळे नागरिक आहेत हे रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि त्यांनी संगमनेर कोलार हा जो महामार्ग आहे या ठिकाणी अडवलेला आहे, ज्यामध्ये महिला असतील पुरुष असतील मोठ्या संख्येनं या ठिकाणी या रास्ता रोकोमध्ये सहभागी झालेले आहेत आणि या घटनेचा ते निषेध करताना दिसत आहेत। काय भावना तुमच्या आहेत? हा जो हल्ला झाला आहे काय या मागचं कारण असावं असं तुम्हाला वाटतं आणि काय इथल्या मुली सुरक्षित नाही अशी भावना तुमची झाली आहे? खरं तर आजही 21व्या शतकात आम्हाला विशेष खूप दुर्दैवी आहे की आजही आमच्या महिला भगिनी आणि आमच्या मुली सुरक्षित नाही। आज महिला चंद्रावर चालल्यात, पण आमच्या काही मुली आमच्या काही भगिनी जमिनीवर सुरक्षित नाहीत। खरोखर खूप दुर्दैवी घटना आहे जी काल घडली। ती अतिशय दुर्दैवी, एक अतिशय निरागस बालक 12 वर्षाची मुलगी, तिला काहीही कळत नाही आणि तिच्यावर जर असा भ्याड हल्ला होत असेल तर या घटनेचा मी प्रथम वडगाव पान गावाच्या वतीनं संगमनेर तालुक्याच्या महिला भगिनींच्या वतीनं खरोखर जाहीर निषेध करते। सगळेजण निषेध करतायत आणि तुमच्या देखील काय भावना आहेत? गावकरी सगळे धास्तावलेले आहेत। खूप भीतीचं वातावरण आहे महिलांमध्ये आणि मुलींमध्येही, कारण आज एवढ्या लहान मुलांकडे हे पदार्थ येतात कुठून? हे ॲसिडचा पदार्थ भेटणं ही सोपी गोष्ट नाही आहे आजकाल आणि हे पदार्थ येतात कुठून एवढ्या लहान मुलांकडे आणि एवढा कृत्य करण्याचं धाडस पण कसं होतं एवढ्या मुलांचं? म्हणजे यामागे कुठेतरी काहीतरी आहे की जे मुलांना भीती नाही या गोष्टीची। मग याचा सगळ्याचा प्रशासनाने पण थोडासा लेखाजोखा घेतला पाहिजे। नक्कीच ॲसिड देखील कसं उपलब्ध झालंय। अनेक नागरिक आता टप्प्याटप्प्याने या रास्ता रोकोमध्ये सहभागी होत आहेत आणि महिला असतील पुरुष असतील त्याचबरोबर राजकीय नेते देखील काही वेळा या ठिकाणी येणार आहे। बाळासाहेब थोरात असतील, अनेक जण या ठिकाणी या रास्ता रोकोमध्ये सहभागी होत आहेत। तर आपण पाहतोय घटनेच्या निषेधार्थ आता ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत। आरोपीला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जाते। ॲसिड हल्ल्यातील आरोपी हा अजूनही मोकाट आहे। पोलीस त्याचा शोध घेत असले तरी अजूनही आरोपी सापडलेला नाहीये आणि त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झालेत। संगमनेर तालुक्यातील वडगाव पान इथे ही घटना घडलेली आहे। काल दिवसभरात ही घटना घडली। 6वी शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर ॲसिड हल्ला झाला आणि त्यानंतर आरोपी फरार झाला, त्यामुळे आता ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत। त्याला शिक्षा देण्याची मागणी करण्यात येते। पुन्हा एकदा